तर चला मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत डिजिटल सातबारा कसा डाउनलोड करायचा. तर सर्वप्रथम तुम्हाला क्रोम ब्राउझरला जायचे आहे आणि तिथे तुम्हाला डिजिटल सातबारा असे टाईप करून एंटर करायचे आहे. एंटर केल्यानंतर तुमच्यासमोर असं एक पेज ओपन होईल. तिथे तुम्हाला लॉग इन डिजिटल साइनड सातबारावरती क्लिक करायचे आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असे एक पेज ओपन होईल. तिथे तुम्हाला लॉग इन करण्यासाठी दोन ऑप्शन दिलेले आहेत. पहिला ऑप्शन आहे रेग्युलर लॉग इन, दुसरा आहे OTP बेस्ड लॉग इन. तर तुम्हाला OTP बेस्ड लॉग इनवरती सिलेक्ट करून तुमचा मोबाईल नंबर एंटर करून सेंड OTP वरती क्लिक करायचे आहे. तर सेंड OTP वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल, तो इथे एंटर करून घ्यायचा आहे. व्हेरीफाय OTP वरती क्लिक करायचे. व्हेरीफाय OTP वरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असे एक पेज ओपन होईल. ते तुम्हाला स्क्रोल डाऊन करायचे आहे. स्क्रोल डाऊन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या अकाउंटला काही पैसे ॲड करावे लागतील. ते जर तुम्हाला 1/7/12 जर डाउनलोड करायचं असेल तर ₹15 लागतील. ते तर तुम्हाला तुमच्या अकाउंटला रिचार्ज करावे लागणार आहे. तर सर्व काही मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. रिचार्ज कसा करायचा, डाउनलोड कसा करायचा. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला सुरू करूया. कसा रिचार्ज करायचा आणि कसा डाउनलोड करायचा. तर रिचार्ज अकाउंटवरती क्लिक करायचे आहे. रिचार्ज अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं एक पेज ओपन येईल. ते तुम्हाला किती रुपये ॲड करायचे ते तुम्हाला ₹15 पासून ₹1000 पर्यंत तुम्ही ॲड करू शकता. तर आपण ₹15 ॲड करू 1/7/12 डाउनलोड करण्यासाठी. पण अमाउंट टाइप केल्यानंतर पे नाववरती क्लिक करायचे आहे. पे नाववरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आय ॲक्सेप्ट रिफंड पॉलिसीवरती ॲड चौकोनीमध्ये टिक करून कन्फर्मवरती क्लिक करायचे आहे. कन्फर्मवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं एक पेज ओपन होईल. ते तुम्हाला तुमचा कार्ड नंबर वापरून बी तुम्ही पेमेंट करू शकता आणि QR चा वापर करून पण पेमेंट करू शकता. तर तुम्हाला इथे UPI वरती क्लिक करायचं आहे. ते UPI वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन दिले असतील, एंटर UPI ID आणि UPI QR. तर UPI QR सिलेक्ट करायचे आहे आणि पे नाववरती क्लिक करायचे आहे. केल्यानंतर तुमच्यासमोर एक QR कोड ओपन होईल. ते तुम्हाला Google Pay, PhonePe, Paytm किंवा अजून दुसऱ्या कोणत्याही UPI ॲपवरती स्कॅन करून पेमेंट करायचे आहे. तुमचं पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला अजून एकदा होम पेजला येईल. तिथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि OTP टाकून लॉग इन करायचे आहे. तर OTP बेस्ड लॉग इन सिलेक्ट करायचे आहे. मोबाईल नंबर एंटर करून सेंड OTP वरती क्लिक करायचे आहे. सेंड OTP वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो इथे एंटर करून व्हेरीफाय OTP वरती क्लिक करायचे आहे. आणि व्हेरीफाय OTP वरती क्लिक करायचे आहे. OTP व्हेरीफाय केल्यानंतर तुमच्यासमोर असं एक पेज ओपन होईल. तिथे तुम्हाला तुमचा जिल्हा, तुमचा तालुका, तुमचं गाव निवडायचं आहे आणि तुमचा गट नंबर टाकून घ्यायचा आहे किंवा सर्व्हे नंबर टाकून घ्यायचा आहे. तर चला हे सर्वप्रथम फिल करून घेऊ. आणि डाउनलोडवरती सर्व गोष्टी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला येस डाउनलोडवरती क्लिक करायचे आहे. येस डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अजून एकदा डाउनलोडवरती क्लिक करावे लागेल. नंतर तुमचा सातबारा डाउनलोड होईल. आणि येस कन्फर्मवरती क्लिक केल्यानंतर तुमचा सातबारा डाउनलोड होईल. तर बघा अशा प्रकारे तुम्ही तुमचा सातबारा डाउनलोड करू शकता. अशा प्रकारे डिजिटल सातबारा तुम्ही डाउनलोड करू शकता.